मार्च की गर्मी और रोज़े की प्यास, इस रमज़ान अपने घर ले आइए शरबत खास। जी हाँ दोस्तों, मोहम्मद भाई शरबत वाले इस साल भी अपने खास फ्लेवर्स के साथ हाजिर है, जैसे शाही गुलाब, केसर और बजूरिन, जो इस गर्मी में आपको करे तरोताज़ा। इनके आउटलेट पर आप कई किस्म के शरबत का मज़ा ले सकते हैं। खास रमज़ान में कोकोनट क्रीम और मलाई रबड़ी भी अवेलेबल है। तो आज ही अपने घर ले आइए ये खास 3 फ्लेवर फ्रॉम मोहम्मद भाई शरबत वाले एट कोटेगेट मस्जिद भिवंडी। खासदार सुरेश मात्रे उर्फ बालिया मामा ने अपने भिवंडी लोकसभा क्षेत्र के पड़गा टोल नाके का निरीक्षण करते हुए नागरिकों की समस्या की जांच की। कई महीनों से यहां बड़ी संख्या में शिकायत मिल रही थी कि यहां हर दिन गाड़ियों की 1 से 2 किलोमीटर लंबी लाइन लगती है और ट्रैफिक जाम के कारण यात्रियों को काफ़ी परेशानी होती है। समस्या का जायज़ा लेने के बाद साफ हो गया कि इस स्थिति के पीछे प्रशासन की गंभीर लापरवाही और टोल प्रबंधन नियमों का बड़े पैमाने पर उल्लंघन हो रहा है। ये बताया गया कि इस पॉइंट पर नो मार्क मैप नियम लागू नहीं किया जा रहा और टोल प्रशासन अनुबंध से अधिक शुल्क ले रहा है और गलत जानकारी दे रहा है। इसके अलावा सड़कों की बेहद खराब रखरखाव को सुधारने के लिए टोल प्रबंधक ने कोई ठोस कदम नहीं उठाए। इस निरीक्षण के दौरान अधिकारियों को नो मार्क मेजर नियम को तुरंत लागू करने और इस मुद्दे पर मीडिया के साथ बातचीत करते हुए नागरिकों की परेशानियों को दूर करने का निस्वार्थ प्रयास करने का आश्वासन खासदार साहेब ने दिया है। अनेक दिवसापासून महिन्यापासून मला अनेक तक्रारी टोल नाक्याविषयी येत होत्या। खरं म्हटलं तर टोल नाक्यावर काही मीटरच्या डिस्टन्सचा एक नियम आहे, परंतु तो नियम तोडून इथं 1-2 किलोमीटर लाईन या टोलवर लागतात आणि तरी सुद्धा कुठल्याही पासून टोलमध्ये सूट दिली जात नाही। स्वतः मी 2 ते 3 वेळा या ट्रॅफिकमध्ये अटकलो होतो, तेव्हा मी त्यांना विनंती देखील केली होती तर जो तुमचा येलो मार्क आहे त्याचा नियम पाळा। आणि आपल्यालाही कल्पना असेल जेव्हा हा ठेका दिला गेला त्यावेळेस जे काही नियम होते, कुठल्याही नियमाचं, जसं रस्त्याला झाडांचा विषय असेल, रस्ता दुरुस्तीचा विषय असेल, रस्त्याची अवस्था आपण पाहिली असेल, किती खड्डे, किती ॲक्सिडेंट झाले या रस्त्यावर, परंतु कुठल्याही प्रकारचं नियमांचं पालन हे टोल प्रशासन करत नाही। आपल्याला कल्पना असेल की आज मुंबई ठाण्यालगत टोल आहे, या सगळ्या टोलवरून लाईट व्हेकलला सूट दिली गेली, परंतु या टोलवरून तशी सूट दिली गेली नाही। सगळ्यात महत्वाचं, टोलमुळं जीही काही पुढची गावं आहेत, पडगा असेल, कोशिंबी असेल, कसारापर्यंत, या सगळ्या गावात जी डेव्हलपमेंट होणार होती वेअरहाऊसच्या माध्यमातून, ती डेव्हलपमेंट देखील पूर्णपणे थांबली गेली आणि याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचं नुकसान हे होत आहे। आणि म्हणूनच या टोलविषयी अनेक तक्रारीनंतर काही निवेदन दिली, परंतु टोल प्रशासन ऐकायला तयार नाही। आणि टोल प्रशासनाने मला जी माहिती दिली की आतापर्यंत एवढा टोल जमा झाला, एवढ्या वर्षात एवढा टोल आला, डेली कलेक्शन एवढं आहे, एकंदरीत रोजचं कलेक्शन हे 34 लाखाचं त्यांनी मला दाखवलं, परंतु हे चुकीचं कलेक्शन आहे। आतापर्यंत टोलच्या करारापेक्षा काही पटीने टोल वसुली झालेली आहे, परंतु टोलचा राक्षस का पोसला जातो हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। आणि म्हणूनच आज इथं मी स्वतः, माझे कार्यकर्ते असतील, त्यांच्या माध्यमातून ही जी टोल वसुली केली जाते त्या सगळ्या गाड्यांची एक नोंद करून घेत आहे। 3 दिवस, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, आणि त्यानंतर मग जो भी कलेक्शन असेल तो कलेक्शन आणि हे दाखवत असलेलं कलेक्शन याच्यात काय तफावत आहे आणि त्याच्यानंतर टोल प्रशासनावर काय कारवाई करायची याचा निर्णय आम्ही सगळेजण घेऊ। मी हेच तर सांगतो ना की ह्या टोल प्रशासनाने उड्डाणपूल असतील, सर्व्हिस रोड असतील, अंडरपास असतील, गार्डनचा मधल्या झाडांचा विषय असेल, ॲम्ब्युलन्स सेवेचा विषय असेल, कुठलेही नियम, खास करून रस्त्याची दुरावस्था आपण पाहिली असेल, किती लोकांची इथे जीव गेले, म्हणजे कुठलेही नियम हे लोक पाळत नाही। सगळ्या नियमांना फाट्यावर बसून हे लोक वसुली करतात।
आणि तीही यांच्या नियमानुसार काही पटीने वसुली देखील झालेली आहे, परंतु ही वसुली काही थांबत नाही आणि म्हणूनच आज इथं सर्वे केला जातोय. आज सर्वे झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर मी पुन्हा एकदा आपल्या समोर येईल आणि जिथं जो काही प्रकार चालू आहे त्याविषयी सगळी सविस्तर माहिती देईल.